हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहणार आहात रविवारचा माझा दिवस कसा गेला ते मी यामध्ये शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर माझ्या रविवारची सुरुवात झालेली आहे. मी आता फ्रेश होऊन आलेली आहे आणि इथे बाळसुद्धा उठलेलं आहे. तर त्याच्याशी बोलत त्याला खेळवत खेळवत मी थोडंसं स्वतःचा मी टाईमसुद्धा एन्जॉय करते. याच्यामध्ये मी स्वतःला थोडंसं प्रिपेअर करते, स्किन केअर करते, जेणेकरून दिवसभर मला स्वतःला फ्रेश वाटेल, स्वतःला छान वाटेल. तर यामध्ये मी मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर लावलेला आहे सनस्क्रीन, त्याच्यानंतर लिपस्टिक आणि टिकली एवढेच प्रोडक्ट मी वापरलेले आहेत. कारण सध्या मला कुठेही बाहेर जावं लागत नाही. पण घरी राहतानासुद्धा आपण छान व्यवस्थित टापटीप नीटनेटकं राहिलं तर आपला दिवससुद्धा छान जातो आणि आपला मूडसुद्धा छान राहतो. तर त्या पद्धतीनं माझं आवरून झाल्यानंतर मी बाळाला घेतलेलं आहे. बाळाला घेतल्यानंतर जी सकाळची सुरुवात होते ना ती खूप 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 गोड असते आणि प्रचंड छान असते. खरं तर सुरुवातीला मला खूप दडपण आलं होतं. या सगळ्या गोष्टी मी एकटी कशा पद्धतीनं मॅनेज करेल, किंबहुना माझ्याकडून त्या चांगल्या पद्धतीनं मॅनेज होतील की नाही. पण खरंच आपण जसं सकारात्मक विचार करतो ना तशा गोष्टी आपोआप आपल्यासोबत घडायला लागतात. तर याचं प्रत्यक्ष उदाहरण मी आता अनुभवते आहे. माझं बाळ, माझ्या घरातली माणसं आणि ही सभोवतालची सगळी परिस्थिती या सगळ्या गोष्टींनी मिळून सगळ्या गोष्टी छानपैकी मॅनेज होत आहेत. आणि मलासुद्धा प्रत्येक काम करताना, बाळासोबत टाईम स्पेंड करताना, विघ्नेशसोबत टाईम स्पेंड करताना, घरातली कामं करताना खूप 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 छान आनंद वाटते आणि खूप भारी वाटते. तर चला, घरातल्या कामाला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात आधी बेडरूमचं थोडंसं जे काही पसारा होता तो सगळा आवरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कपडेसुद्धा मशीनला लावून टाकलेले आहेत. त्यानंतर आता इथं मी बाळाचे कपडे, तुम्हाला तर माहितीच आहे, हातानेच धुते. आणि आज धुतलेलं आहे. बाळाची जी झोपायची जाळी असते तीसुद्धा थोडी खराब झाली होती. ते पण एक एक वस्तू मी धुवून टाकत असते. काल पाळणा वगैरे आम्ही सगळं साफ करून घेतलेला आहे. तर आज म्हटलं जाळी थोडीशी खराब झालेली आहे तर ती जाळीसुद्धा स्वच्छ करून घेऊया. तर तीसुद्धा स्वच्छ करत असते. सुरुवातीला ती कशी स्वच्छ करायची, काय करायची याबद्दल खूप कन्फ्युजन होतं. पण मी एकदा साफ केली, म्हटलं करून बघूया कशी होते. पण छानपैकी त्या कापसाचं वगैरे स्पंज जो आतमध्ये आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आला. मग मी वरचेवर अशा पद्धतीनं जाळी साबण लावून थोडीशी आधी भिजत घातली होती पावडरमध्ये आणि त्यानंतर साबण लावून अशा पद्धतीनं ती व्यवस्थितपणे साफ करून घेतलेली आहे. कारण ती साफ केली तर छान दिसते. कलर तो व्हाईट आणि पिंक कलर असा मिक्स कलर घेतलेला आहे. मल्टी कलरचे त्याच्यावर डॉट आहेत. त्याच्यामुळं ते पटकन खराब होतं आणि पटकन आपल्या नजरेत भरतं. आणि मग एखादी खराब वस्तू, एखादा डाग वगैरे हे सगळं बघितल्यानंतर आपल्या स्वतःला पण छान नाही वाटत. आणि बाळ तर त्याच्यामध्ये झोपतं किंवा दिवसाचं असेल तर खेळतं. त्याच्यामुळे ते पण बऱ्यापैकी स्वच्छच ठेवण्याचा प्रयत्न करते. हाताबरोबर लगेच बाथरूमसुद्धा घासून घेणार आहे. आणि जी काही भांडी आहेत, मग असेल किंवा आपला टप वगैरे असेल, बादली असेल तर ते सुद्धा लगेच साफ करून घेणार. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्याच त्याच कामासाठी वेळ जात नाही आणि एकाच वेळी बरीचशी कामं आवरतात. त्यामुळे माझा टाईमसुद्धा खूप वाचतो. त्यानंतर आता हे चप्पलचं स्टँड आहे. बऱ्याच चपला इकडं तिकडं पडलेल्या असतात. वेळ मिळेल तसं मी सगळ्या चपला स्टँडवर ठेवते, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि चपलाही व्यवस्थित राहतात. त्यानंतर हॉलमध्ये थोडंसं बेडशीट वगैरे इकडं तिकडं सरकलं होतं ते लावून घेतलं. आणि आता फायनली मारते सगळ्या रूममधून झाडू. झाडू मारला ना तर खूप मन प्रसन्न होतं आणि खूप माहीत नाही का पण एक डोक्यावरचा ताण हलका झाल्यासारखा मला तरी वाटतो. कारण सगळीकडे कचरा असेल, धूळ असेल तर अजिबात चांगलं वाटत नाही. मॉप फिरवलं तर अजूनच फ्रेश वाटतं. पण ॲटलिस्ट सकाळी सकाळी घरामध्ये जेव्हा आपण झाडू मारतो, पहिल्यांदा जेव्हा झाडू मारतो तेव्हा खूप भारी आणि फ्रेश वाटतं. तर झाडूसुद्धा मारून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथं विघ्नेशचंसुद्धा त्यानं आवरलेलं आहे. नाश्ता वगैरे त्याचा झालेला आहे. आज त्याने स्वतःच मॅगी बनवून खाल्लेली आहे. तर इथं आता मी त्याला दूध दिलेलं आहे. तर तो दूध पितोय. आणि मग मी बाळालासुद्धा घेतलेलं आहे. कारण त्याला आता खेळवत खेळवत कधी त्याला खाली वाकळवर टाकते, मग तो खेळतो, किंवा कधी पाळण्यामध्ये टाकते. वरती जे झुंबर आहे त्याच्यासाठी आणलेलं आहे पाळण्याला, ते लावतो. मग त्याच्यामधूनसुद्धा त्या झुंबर जे फिरतं त्याला बघूनसुद्धा तो छान खेळतो. तर मग अशा पद्धतीनं त्याला बघत बघत मी काम करते आणि तो पण खूप छान सपोर्ट करतो, खेळतो. मध्येच थोडंसं जास्त तो रडायला लागला किंवा जास्त त्याला खूप वेळ झाला वगैरे, कोणी दिसलं नाही की मग तो थोडंसं रडायला लागतो, की मग त्याला घेते आणि मग त्यावेळेस काम थोडंसं बाजूला ठेवते. कारण मुलांना सांभाळणं, मुलांच्याकडे लक्ष देणं ही सध्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर आता थोडंसं त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करून पुन्हा मी त्याला पाळण्यात
ठेवलेलं आहे. आणि आता इथं त्याचा दादा विघ्नेश दादा त्याला खेळवतोय, छानपैकी त्याच्याशी गप्पा मारतो आणि दोघांचं खूप छान ट्युनिंग जमलेलं आहे. आता इथं मी बाहेर जे कपडे सुकत टाकले होते काल परवाचे, तर ते सगळे कपडे म्हणजे बेडशीट वगैरे ते 2 दिवस ठेवले होते जरा सुकण्यासाठी व्यवस्थितपणे. तर ते कपडे आता आतमध्ये आणलेले आहेत. तर हाताबरोबरच म्हटलं लगेच घडी करून ठेवूया, कारण ते ठेवले तर मग ते चुरगळतात आणि मग आत्ता करू नंतर करू अशा ह्याच्यात ते राहून जातात. त्याच्यामुळं लगेच हाताबरोबर सगळ्या कपड्यांच्या घड्यासुद्धा करून घेते आणि ते कपाटात ज्याच्या त्याच्या रॅकमध्ये व्यवस्थित ठेवले जागेवर, तर मग ते ज्याचे त्याला मिळतात. त्यामुळं माझा कपडा कुठे आहे, माझं हे कुठे आहे, ते कुठे अशा करण्याचा प्रश्न येत नाही. तर अशा पद्धतीनं सगळे कपड्यांच्या घड्या घालून घेते पहिल्या. तर इथे तुम्ही बघताय मी बाळाला पाळणा हलवत हलवत इथे कपड्यांच्या घड्यासुद्धा घालून घेते आहे, कारण त्याला हलवण्यासाठी पाळणा हलवण्यासाठी तर मला इथे बसायचंच आहे. तर म्हटलं त्याचबरोबर आपण कपड्यांच्या घड्यासुद्धा घालून घेऊया, म्हणजे दोन्ही कामं एकाच वेळेला होतील आणि वेळही माझा प्रचंड वाचेल, कारण वेळ सध्या खूप महत्त्वाचा आहे. आणि आजकाल वेळच सगळ्यांच्याकडे फार कमी असतो आणि माझ्याकडे तर तो प्रचंड कमी आहे सध्या, त्याची खूप कमी जाणवते आहे मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कपड्यांच्या घड्या करण्यासाठी मला फार वेळ लागलेला आहे, पण व्हिडिओमध्ये बघताना असं वाटतं आहे की इतक्या पटकन आणि सहजपणे हे काम झालेलं आहे. तर तसं काही नाही आहे. प्रत्येक कामाला तुम्हाला लागतो तितकाच वेळ मलासुद्धा लागलेला आहे आणि माझं कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम तर आता पूर्णपणे झालेलं आहे. त्यानंतर मी आलेले आहे हॉलमध्ये. इथे आता बाळ पण झोपलेलं आहे आणि विघ्नेश पण थोडंसं खेळतो आहे त्याचं तो. त्यानंतर मी आलेली आहे हॉलमध्ये आणि इथं आता जून महिना सुरू झालेला आहे. तर बाहेर मार्केटमध्ये वगैरे कुठलंही सामान आणण्यासाठी मी सध्या बाहेर पडत नाही. तर विघ्नेशचे पप्पा विघ्नेश हे दोघेच जातात बाहेर. तर त्यांना प्रत्येक वेळी कुठली वस्तू आणायची असेल तर ते सांगावं लागतं. तर त्यासाठी मी काय करते, मला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा कुठली वस्तू संपलेली आहे, कुठली वस्तू आणायची आहे किंवा काय बाहेरून जे आणायचं असेल किंवा घरातल्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्यांना सांगायच्या आहेत, त्या मी जसं मला टाईम मिळेल तसे ह्या वहीमध्ये लिहून ठेवते, जेणेकरून मी सुद्धा विसरणार नाही आणि त्यांनासुद्धा सांगितलं की त्यांच्याकडूनही त्या विसरल्या जाणार नाहीत. आणि तसंही कुठलीही गोष्ट कागदावर लिहिणं ही सवय फार चांगली आहे, त्याचे खूप फायदे होतात. जसं की मागच्या महिन्यामध्ये मी काय किराणा आणला होता, कुठलं सामान आणलं होतं, कुठलं आणायचं राहिलं होतं, हे सगळं त्या पेजवर लिहिलेलं आहे. त्यामुळं मला या महिन्याची लिस्ट करताना फार सोपं गेलं. त्याच्यामधले जे जे काही आयटम्स असतील ते संपले असतील तेच आयटम्स मी जून महिन्याच्या लिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. तर हा मला त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. आणि दुसरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच गोष्टी आपण विसरून जातो कामाच्या गडबडींमध्ये धावपळीमध्ये. त्या जर नोट डाऊन केलेल्या असतील तर जेव्हा ती वही उघडू तेव्हा त्या गोष्टी लगेच आपल्या नजरेसमोर येतील आणि त्या विसरण्याचा काही प्रश्नच राहणार नाही. तर अशा पद्धतीनं मी सध्या ही डायरी किंवा ही एक वही मेंटेन करते, ज्याच्यामध्ये मला करायच्या कुठल्या गोष्टी असतील किंवा सामान आणायचं असेल, कुठली महत्त्वाची कामं असतील ती सगळी त्याच्यामध्ये नोट डाऊन करते. तर ही सवय मी आता रिसेंटली 1 महिन्यापासून लावलेली आहे. आणि त्यानंतर गेलेले आहे मी किचनमध्ये. आता तोपर्यंत मशीनसुद्धा झालेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बनवून घेते चहा आणि इथे अंड्याची बिर्याणी करणार आहे, अंडा भात करणार आहे किंवा अंड्याचं खिचडी भातसारखं, फक्त खिचडी भातामध्ये डाळ आपण वापरतो, याच्यामध्ये मी अंडे वापरणार आहे. तर ते करणार आहे, कारण आज जेवायला फक्त विघ्नेश आणि आम्ही दोघंच आहोत. आणि दूध पण इथे संपलेलं आहे, त्याच्यामुळे ते कपात काढून तो टोपसुद्धा घासायला ठेवला आणि इकडे ठेवून घेते मी चहा. पूर्वी चहा माझा काही घरी व्हायचा नाही, कारण ऑफिसमध्येच चहा व्हायचा, त्याच्यामुळे घरी चहा करण्याचा प्रश्नच यायचा नाही. त्यामुळे महिनोन-महिने घरी काही चहा आणि चहा पावडर साखर आणि चहा पावडर संपायचीच नाही. पण आता काही ऑफिसला जाणं होत नाही, त्यामुळे सकाळ संध्याकाळ चहा तर मला स्वतःलाच घरी करून प्यावा लागतो. पूर्वी मात्र आयता चहाचा कप मिळायचा, खूप भारी वाटायचं, पण आतासुद्धा भारी वाटते आपल्याच हातचा चहा करून आपणच प्यायचा, मस्त आरामामध्ये छान एन्जॉय करायचं. तर साईडलाच मी आता ही जी घासलेली भांडी होती ना तीसुद्धा लावून घेते. नेहमीच भांडी मी लावत नाही, ज्या पद्धतीनं टाईम असेल तर भांडी लावते, अदरवाईज ते रॅकमध्येच ठेवते, कारण ती संध्याकाळी किंवा सकाळी असतील तर ती जेवण बनवताना उपयोगी येतात. आता मशीन पण झालेली आहे, तिकडे चहा होतो आहे, तोपर्यंत म्हटलं मशीनचे कपडे पण लावून घेऊया, म्हणजे ते सुद्धा सुकतील चांगले. तर सगळे कपडे आणलेले आहेत मी, हातानं धुतलेले आणि मशीनला लावलेले असे सगळे कपडे आणलेत. आणि इथे कपडे वाळत घालण्याचं काम ना मला अजिबात बोरिंग वाटत नाही, कारण कपडे वाळत घालण्यासाठी इथे कुठल्याही पद्धतीची कसरत करावी लागत नाही. नाहीतर मुंबईमध्ये राहायचं, फ्लॅटमध्ये राहायचं तर कपडे वाळत घालताना प्रचंड कसरत करावी लागते, जी मीसुद्धा पूर्वी केलेली आहे, विघ्नेशनेसुद्धा केलेली आहे जेव्हा तो लहान होता. पण आता परमेश्वराच्या कृपेने आमचं घर इतकं छान आहे आणि कपडे सुकत घालण्यासाठी इतकी छान जागा आम्हाला आहे की गावी आपण जसे तारेवर किंवा वल्लीवर कपडे वाळत घालतो ना, त्या पद्धतीने इथे छानपणे निवांतपणे कपडे वाळत घालता येतात.
त्यामुळे कपडे वाळत घालायचं कामसुद्धा मला अजिबात बोरिंग वाटत नाही, खूप छान वाटतं. आणि बाहेर अशी हवा वगैरे लागते, तर कपडेसुद्धा वाळत घालून झाले. आता आलेली आहे किचनमध्ये, चहासुद्धा तयार झाला आहे. आता पहिल्यांदा चहा घेते आणि मग जो भात बनवायचा आहे मला अंडं टाकून बिर्याणी टाईप, तर त्याचं प्रिपरेशन वगैरे सगळं पहिलं करून घेते. हे मी बऱ्यापैकी बनवते हा भात, म्हणजे टाईमसुद्धा वाचतो आणि थोडंसं हेल्दी पण असतो. आणि यासाठी मी जो तांदूळ वापरलेला आहे तो आहे इंद्रायणी तांदूळ. माझ्याकडे बऱ्याचदा इंद्रायणी तांदूळच आम्ही भरतो गावावरून. त्यामुळं इंद्रायणी भात तुम्हाला माहिती असेल तो चिकट होतो आणि त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. त्यामुळे मी पण आत्ता जो बनवलेला होता संडेच्या दिवशी जो भात बनवला होता त्याच्यामध्ये तो थोडासा चिकट झाला होता, कारण आम्ही तशाच पद्धतीचा भात खातो. पण तुम्ही जर इतर कोणता बासमती तांदूळ वापरला असेल किंवा कोलम वापरला असेल तर तुमच्या अंदाजानं पाणी ठेवायचं, म्हणजे तो जास्त चिकट होणार नाही. आणि इतर कुठला तांदूळ असेल तर तो असा सडसडीत मोकळा भात होतो. पण हा इंद्रायणी होता तांदूळ, त्याच्यामुळे त्याचा भात थोडासा चिकट होतो, जो की आम्हाला घरी सगळ्यांना खूप आवडतो. तर अशा पद्धतीनं इथं मी अंडी वगैरे शिजलेली आहे, ते अंडी वगैरे सोलून घेते. त्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्यानंतर तांदूळसुद्धा आता इथं धुवून ठेवलेले आहेत आणि सगळं रेडी करून ठेवलं प्रिपरेशन, की प्रत्येक गोष्ट शोधण्यामध्ये वेळ जात नाही आणि पटकन जी काही कुठली रेसिपी करायची असेल, भाजी करायची असेल ती पटकन होऊन जाते. तर इथं आता फोडणी देते आहे. त्याच्यासोबत मी विघ्नेशबरोबर पण बोलते आहे. तो तिकडे खेळतो आहे, त्याचं कधी खेळण्याचा मूड असतो, कधी अभ्यास करण्याचा मूड असतो, कधी तो बाहेर खेळायला जातो, कधी गॅलरीमध्ये खेळतो, कधी कधी तो घरातच खेळतो. तर अशा पद्धतीनं तो त्याचं पण लाईफ खूप छान एन्जॉय करतो. कधी तो बाळासोबतसुद्धा खेळतो किंवा कधी कधी मला कामामध्ये मदतसुद्धा करतो. तसं तो खूप गुणी आणि सद्गुणी मुलगा आहे तो. तर अशा पद्धतीनं त्याच्याशी सुद्धा बोलून झालं आहे. आणि त्यानंतर आता इथं मी मसाले टाकलेत, चटणी टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे. त्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं दही. दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. तर दही टाकल्यानंतर थोडंसं वाफ दिलेली आहे कुकरचं झाकण ठेवून. त्यानंतर टाकलेली आहेत शिजवून घेतलेली अंडी. अंडी मी प्लेनच टाकलेली आहेत, अंड्याला कुठलाही मसाला किंवा मीठ वगैरे लावून असं फ्राय नाही केलेलं. आणि अंडी टाकूनसुद्धा मी 1-2 मिनटं अशी वाफ काढलेली आहे. त्यानंतर टाकायचे आहेत आपले तांदूळ. तर हा तांदूळ थोडासा जाड दिसतो आहे, कारण हा इंद्रायणीचा तांदूळ आहे, जो की चिकट होतो आणि एकदम मऊ भात होतो याचा. आणि लहान मुलांसाठी वगैरे हा तांदूळ खूप चांगला आहे. तर अशा पद्धतीनं पाणी टाकलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे. मी इंद्रायणीच्या अंदाजाने थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि 2 शिट्ट्या केल्यानंतर लगेच कुकरचं झाकण उघडलं तर तो भात जास्त चिकट होत नाही. तर अशा पद्धतीनं मी थोडं लेट झाकण उघडलेलं आहे, म्हणजे पूर्ण भात मुरून दिलेला आहे, वाफ पूर्ण लागलेली आहे भाताला, त्यामुळे तो थोडासा चिकट दिसतो आहे. तर अशा पद्धतीनं आमचं 1 पॉट मिलसुद्धा तयार झालेला आहे. आता आम्ही जेवून थोड्या वेळाने घेणार आहे, तोपर्यंत म्हटलं थोडंसं विघ्नेशचा अभ्यास घेऊया. तसं तो त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं करतो आणि रीडिंग रायटिंग त्याचं खूप चांगलं असतं. ते मला जास्त काही बघावं लागत नाही, पण थोडासा टच असावा आपलासुद्धा त्याच्या अभ्यासामध्ये. त्याच्यामुळं मी त्याचा अभ्यास घेतला आहे. आणि स्पेशली मी आता त्याचा अभ्यास घेत होते मराठीचा. तर CBSE पॅटर्न असल्यामुळं मराठीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. तर तेच मला खूप हसायला आलं होतं, की आपलं मराठी आणि CBSE मुलांचं मराठी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एखादं स्पेलिंग असेल, आपण त्याला शब्द कसा लिहायचा म्हणतो, ही मुलं स्पेलिंग आहे त्याचं असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल गौरी लिहायचं आहे, तर आपण गौरी गला काना 2 मात्रे आणि री असं लिहितो. पण CBSEवाली मुलं व री अशा पद्धतीने लिहितात. तर अशा त्याच्या 1-2-3 मिस्टेक मला मिळालेल्या आहेत, त्या मी त्याला सांगितल्या, रेक्टिफाय केल्या. त्यालासुद्धा ते खूप फनी वाटलं, कॉमेडी वाटलं. आणि अशा पद्धतीनं त्याचं थोडंसं प्रश्न उत्तरं, रिकाम्या जागा जे काय असेल ते, किंवा त्याला कुठले डाऊट्स असतील अभ्यासामध्ये ते शेअर केले. अशा पद्धतीनं शेअर केल्यानंतर मुलांचं पण आपल्याबरोबरचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. आपलाही टाईम जातो, आपल्यालाही थोडं रिलॅक्स होतं, फ्रेश होतं. तर अशा पद्धतीनं रोज मी काही अभ्यास घेत नाही, पण जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी घेण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीनं माझा संडे गेलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.